श्री नर्मदा पुराण अध्याय 53 ऋषशृंगांचे स्वर्गगमन वर्णन. ओम नमो नर्मदाई. उत्तानपादाने विचारले, आश्रमात निवास करत असताना त्या दीर्घतपा महर्षीच्या कनिष्ठ पुत्राचा मृत्यू कसा झाला? ईश्वर वदले, राजा एकाग्र चित्ताने तू ही दिव्य कथा ही ऐक. जी कथा केवळ ऐकणारा सर्व पापातून मुक्त होतो. राजा पृथ्वीवर महाबलवान चित्रसेन नावाचा प्रसिद्ध ऋषीराज होते. त्यांच्या राज्यात धर्मप्रसार होता. कुठेही अधर्माचे वास्तव्य नव्हते. महाराज सदा वेदोक्त धर्मपालनात तत्पर होते व धर्माने प्रजापालन करत. ते नित्य स्वधर्मात सावध, तसेच युद्ध व अतिथी सत्कार प्रिय होते. क्षत्रिय धर्मांचा आश्रय घेऊन स्वच्छेनुसार ते भोग भोगत होते. त्यांचा कोशागार सदा संपन्न होता. त्याचे हत्ती, घोडे, रथ तसेच पायंदळही खूप मोठे होते. कैलासात जसे श्रीशंकर तसेच इतिहास पुराणांचे ज्ञानी पंडित यांच्या समवेत उत्तम चर्चा करत शोभून दिसत होते. अशा प्रकारे ते राज्यपालन करत असताना एकदा त्यांच्या बुद्धिमान मंत्र्याला म्हणाले, मी शिकारीला जातो, राज्यपालनात तुम्ही सावध राहा. मंत्र्याने आश्वासन दिले. आपण जावी. तेव्हा महाराज वनात गेले. त्यांच्या अधीन मांडलिक अन्य राजेसुद्धा घोड्यावर स्वार होऊन छत्राला छत्र घासत राजा पाठोपाठ अरण्यात गेले. हत्ती घोड्यांच्या पायाने उडणाऱ्या धुळीने दिशा व सूर्यमंडलांसर सर्व दृश्य जग झाकले होते. तिथे सूर्यचंद्र, दिशा व वृक्ष दिसत नव्हते. पर्वत शिखरेही दृष्टीगोचर नव्हती. पावसाळी अर्ध्या रात्रीसम लोक एक दुसऱ्याला पाहू शकत नव्हते. काही वेळानंतर त्या महाराजांनी हरणांचा मोठा कळप पाहिला. राजा सर्व राजपुत्रांसह धावले. त्यांनी हरणांचा पाठलाग केला. त्यावेळी हरणांच्या कळपाचा मोठा आवाज झाला. ते सर्व दिशांना पळाले. राजा चित्रसेन एका मार्गाने एकटेच गेले जिकडे हरणे धावत होती. तेव्हा त्याने पर्वतातील गंभीर दुर्गम गुहा असलेल्या वनात प्रवेश केला. वृक्षलतांनी जे स्थान वेढले होते त्या स्थानी कोणी मनुष्य दिसत नव्हता. हरणांनी अदृश्य झालेले पाहून राजाने सर्व दिशांना पाहिले आणि विचार केला, आता मी कोणत्या दिशेला जाऊ? माझी सेना कुठे सापडेल? अशा प्रकारे राजा चित्रसेन चिंताग्रस्त झाल्यावर वृक्षछायेचा आश्रय घेऊन विश्रांती घेऊ लागला. तहानभुकेने व्याकुळ दुर्गम पर्वतीय अरण्यातील निर्जन भागात भटकत असताना राजाने कमळाच्या ताटव्याने शोभित हंस, करुडवा पक्ष्यांनी भरलेले चक्रवाकयुक्त दिव्य सरोवर पाहिले. ते नजरेत भरताच प्रसन्न चित्त व रोमांचित होऊन त्या महाराजांनी कमळे घेतली व स्नान करून पितृदेवांचे व विधीपूर्वक तर्पण केले. कमळांनी आच्छादून श्रीशंकरांचे पूजन केले. त्यानंतर सतर्क होऊन निर्मळ मधुर जल त्यांनी प्रशान केले. जलाबाहेर येऊन जवळच एक वृक्ष पाहून जमिनीवर उत्तरीय आच्छादून ते बसले आणि विचार करू लागले, मी आता काय करू? तिथे बसलेल्या चित्रसेन राजाने प्रदेशात अनेक हरणे पाहिले. त्यापैकी काही पूर्वेकडे मुख असलेले, काही झोपलेले तर काही कान ताट करून उभे होते. हरणांच्या मध्यभागी महातपस्वी योगी ऋषशृंग स्थित होते. तेव्हा महाराजांनी हरणांना पाहून आहारांचा विचार केला. त्या हरणांपैकी कोणत्या हरणाला मारून मी आपले इच्छा भोजन करू? मृगमांस भक्षण करून मी स्वस्त चित्त होईन. त्यानंतर प्रयत्नपूर्वक मार्ग शोधून मी वाराणसीला जाईन. तेव्हा राजाने वृक्षतलाच्या सहाऱ्याने बसलेल्या स्थितीत विचार करून हातीधनुष्य घेऊन शरसंधान केले. जिकडे पाहू खूप हरणे होती तिकडे त्यांनी बाण मारला. त्या हरणामध्ये ते महातपस्वी ऋषशृंग त्या बाणाने विद्ध झाले. ती सर्व हरणे घाबरून मोठ्याने आवाज करून तिथून निघून गेली. ते ऋषी तिथेच पडले व त्यांनी कृष्ण कृष्ण असे म्हटले, हा कोणीतरी महापाप केले ज्याने यावेळी मला मारले. हे अत्यंत दुःखदायक आहे की कोण्या पापात्म्याला माझ्या बाबतीत वाईट बुद्धी झाली. हरणांच्या मध्ये राहून मी कोणाला काही त्रास देत नाही. मी मनुष्यवाणी ऐकून महाराज आश्चर्यचकित झाले. तेव्हा तिथे त्वरित जाऊन त्यांनी ब्रह्मतेजाने संपन्न ब्राह्मणाला पाहिले. माझ्याकडून आज मोठे पाप घडले, ज्यामुळे आज या ब्राह्मणाचा वध झाला. चित्रसेन राजाने व्यक्त केले, महात्मा, इच्छा नसताना केवळ हरणांचा भ्रम झाल्यामुळे आपण माझ्याकडून मारले गेलात. आता महापापामुळे मी माझे शरीर जाळू इच्छितो, कारण जाणतेपणी व अजाणतेपणी केलेले सर्व पाप ब्रह्महत्ये समान नसते. यामुळे आत्मदह व्यतिरिक्त अन्य उपाय माझ्या दृष्टीने प्राप्त ब्रह्महत्येच्या शुद्धीसाठी संभव नाही.
ऋषशृंगांनी समजावले, पण तुमच्या आत्मदहनाने ही कोणतीही सिद्धी तुम्हाला प्राप्त होणार नाही. या विपरीत मी मेल्यावर माझे वृद्ध माता पिता, तपस्वी भाऊ, त्यांच्या पत्नी हे सर्व मरतील. मी मेल्यावर या आत्या होतील, तेव्हा तुमची शुद्धी कशी होईल? जर तुमची काही करण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला एक उपाय सुचवतोय, ऐक. चित्रसेन म्हणाले, आपल्या मनात जे उपाय असेल ते मला सांगा. महामुनी, मी सर्व काही महाप्रयत्नाने करेन. ऋषशृंगाने सांगितले, मी तुम्हाला विचारतो की तुम्ही इथे कशा प्रकारे आणि कोणत्या कारणासाठी आलात? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रपैकी तुम्ही कोण आहात? चित्रसेन उत्तरले, महामुनी, मी शूद्र नाही, वैश्य नाही, ब्राह्मणही नाही, तसेच अत्यंजही नाही. ब्राह्मण श्रेष्ठ, मी क्षत्रिय आहे, मी धर्मज्ञ, कृतज्ञ आहे. मी सर्वांच्या हितात मग्न असतो. इच्छा नसतानाही माझ्याकडून हे पातक घडले. शुद्धी कशी होईल? ऋषशृंगाने अभिव्यक्त केले, तुम्ही मला घेऊन आश्रमात चला. जिथे माझे मातापिता आहेत त्यांना मी त्यांच्या पुत्राला मारणारा व्याकुळ दुःखी आहात असे निवेदन करा. ते मला पाहून तुमच्यावर दया करतील आणि तसा उपाय सांगतील ज्यामुळे शांती होईल. हे श्रेष्ठ राजा, त्याचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खांद्यावर ठेवून राजा चित्रसेन आश्रमाजवळ गेले. त्या ब्राह्मणाला घेऊन जाताना जेव्हा ते थकत होते तेव्हा पुन्हा पुन्हा विश्रांती घेत होते. त्यावेळी महाराजांनी त्या ब्राह्मणाला बेशुद्ध झालेले पाहिले. तसेच त्याच्या इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली होती. त्यावेळी चित्रसेन राजाने त्या ब्राह्मणाला वटवृक्षाच्या सावलीत ठेवले आणि वस्त्राची चौघडी करून त्याला सतत वारा घालू लागले. राजेंद्र त्या राजाला पाहताच महातपस्वी ऋक्षशृंग, जे योगाचे जाणकार होते, ते ध्यानयोगाने पंचतत्वात विलीन झालेत. विधिवत कर्म करून राजाने त्या ब्राह्मणावर 10 संस्कार केले. स्नान केल्यावर शोकाने व्याकुळ होऊन महाराज एकसारखा विलाप करू लागले. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ऋक्षशृंगाचे स्वर्गगमन वर्णन नावाचा 53वा अध्याय मा नर्मदाचरणी अर्पण.